नमस्कार, कसे आहात सगळे? मी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण आपल्या किचन अप्लायन्सेसमध्ये नवीन मित्र जोडत आहोत। आपण घेतला आहे फिलिप्सचा एअर फ्रायर। तर अनबॉक्सिंगचा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करावा असं मनापासून वाटलं, म्हणून हा व्हिडिओ आपण आज तयार केलेला आहे। तर आपण एक रेसिपी सुद्धा बघणार आहोत नवीन एअर फ्रायर मधली। मी Amazon वरून मागवला आहे फिलिप्सचा एअर फ्रायर। तुम्ही बघू शकता इथे मॉडेल बॉक्सवर जरी त्याची किंमत 5995 दिसली असेल तरी डिस्काउंट चालू होतं, त्यामुळे आपल्याला 4849 एवढ्या किमतीला मिळालेला आहे। तर तुम्ही इथे बघू शकता Amazon वरती त्याचे सगळे फीचर्स दिलेले आहेत त्यांनी। रॅपिड एअर फ्रायर, युनिक स्टारफिश डिझाइन असल्यामुळे समान हीट त्याला लागते। तुम्ही बघू शकता हा इथे ट्रे आहे। 100 पेक्षा जास्त रेसिपीज आपण यामध्ये बनवू शकतो। आपण यामध्ये फ्राय ज्या करतो रेसिपीज त्या बनवू शकतो। तर हे असं बास्केट उघडल्यानंतर आतून असं दिसतंय। बघू शकता मी हे पुसून घेतलं आहे स्वच्छ, पहिलाच वापर करणार आहे म्हणून। आणि तुम्हाला इथे वरती त्यांनी किती वेळ आणि किती डिग्री सेल्सिअसला एखादा पदार्थ तुम्हाला भाजायचा आहे त्याचं त्यांनी इथे माहिती दिलेली आहे। तर आपण पहिली डिश बनवणार आहोत आपली चिकन टिक्का। त्यासाठी आपण पाव किलो चिकन घेतलेले आहे बोनलेस। त्यामध्ये आपण जिरे पाव चमचा आणि गरम मसाला 1 चमचा टाकणार आहोत। त्यानंतर आपण रेड चिली पावडर, म्हणजे आपलं तिखट तुमच्या अंदाजाने तुम्ही घ्यायचं। मी ते 1.5 चमचा घेतला आहे तिखट रेड चिली पावडर। त्यानंतर 1 चमचा मी मीठ घेतले, तुम्ही तुमच्या अंदाजाने घ्या टेस्ट प्रमाणे। तसंच आपण अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। त्यानंतर आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत दही, फ्रेश दही घ्यायचे 2 चमचे आणि गार्लिक जिंजर पेस्ट 1 चमचा घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये आपण ॲड करणार आहोत कॉर्नफ्लॉवर 1 चमचा आणि त्यानंतर आपण तेल ॲड करणार आहोत 2 चमचे। तुम्ही ते घी सुद्धा घेऊ शकता। त्यानंतर आपण एका चमच्याच्या सहाय्याने त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या एअर फ्रायर मध्ये बरेचसे आपले पदार्थ आहेत ते कमी तेलामध्ये बनतात। तर इथे आपण स्मोकी फ्लेवर येण्यासाठी कोळसा गरम करून घेतलेला आहे आणि त्यावरती आपण थोडंसं तेल किंवा घी टाकायचं आहे आणि त्याला धूर येताच लगेचच बंद करून ठेवायचं आहे अर्ध्या तासासाठी। आणि त्यानंतर 2 ते 3 तासासाठी तुम्ही मॅरिनेट करून ठेवायचं आहे। तर इथे आपण अर्धा तास स्मोकी फ्लेवर आपला चांगला त्याच्यामध्ये ॲड झालेला आहे, ते काढून ठेवायचं आहे बाजूला। आणि त्याच्यानंतर मॅरिनेट झाल्यानंतर आपण जे बास्केट आहे त्यामध्ये आपला ट्रे आहे एअर फ्रायरचा, तो ग्रीस करून घ्यायचा आहे तेलाने। असं एक समान तेल लावून झाल्यानंतर आपलं खूप कमी ऑइलमध्ये तयार होणार आहे, त्यामुळे आपण थोडं थोडं लावलेलं आहे। आणि त्यानंतर आपले जे चिकनचे पीसेस आहेत बोनलेस ते आपण अशा प्रकारे साईडला ठेवायचे आहेत, म्हणजे त्यांना अगदी चिकटवून आपण ठेवायचं नाहीये, कारण त्याला चिकनच्या पीसेसला समान हीट लागावी म्हणून आपण असं ठेवणार आहोत। हे सगळं एअर गरम होऊन त्याला उष्णता मिळते। तुम्ही बघू शकता आपण सगळे ट्रेमध्ये पीसेस ठेवलेले आहेत। त्यानंतर आपण एअर फ्रायरला बास्केट लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आणि त्यानंतर आपण एअर फ्रायरचं बटन वरून ऑन करायचं आहे स्विचमध्ये। आणि त्यानंतर इथे तुम्हाला त्यांनी चिकनला फ्राय करण्यासाठी 180 डिग्री सेल्सिअस आणि वेळ दिलेली आहे 20 ते 22 मिनिटं। तर आपण इथे सेट करून घेऊया 180 ला आणि त्यानंतर आपण वेळ सेट करून घ्यायचा आहे। हा 0 वरून आपण 20 मिनिटासाठी टाइमर आता लावलेला आहे। आता आपण असंच थोडा वेळ वाट बघूया
10 मिनिटांनंतर आपण पुन्हा चेक करणार आहोत। आता 10 मिनिटं झालेत, आपण जरा चेक करूया। तुम्ही बघू शकता हाफ फ्राय झालेला आहे। आता आपण काय करणार आहोत की त्याला थोडंसं वरून ऑइल ग्रीस करून घ्यायचं आहे चिकनच्या पीसेसला। अशा पद्धतीने थोडंच लावून घ्यायचं आहे किंवा घी लावायचं आहे आणि त्यांना आपण फ्लिप करायचं आहे, उलटून घ्यायचं आहे, म्हणजे दुसरी बाजू सुद्धा त्यांची चांगली फ्राय होईल। तर किती सोपं आहे ना याच्यामध्ये डिशेस बनवणं। जर तुमची मुलं 15 वर्षाच्या वरील असतील तर ते सुद्धा याचा वापर सहजरित्या करू शकतात। इतक्या सोप्या पद्धतीने डिश आपल्या तयार होतात एअर फ्रायरमध्ये। आता आपण 10 मिनिटाचं टायमिंग झालेलं आहे। आता आणखीन 10 मिनिटं आपण वाट बघायची आहे आपलं चिकन टिक्का तयार होते की नाही ते। पहिलीच डिश असल्यामुळे खूप उत्सुकता लागलेली होती की कसा पदार्थ बनेल याच्यामध्ये। तर इथे तुम्ही बघू शकता 0 वरती आलेला आहे, टायमर आता बंद झालेला आहे। तुम्ही आवाज ऐकला असेल टायमरचा। तसं छान क्रिस्पी असे आपले चिकन टिक्का रेडी झाले आहेत खाण्यासाठी। आपण आता प्लेटिंग करून घेऊया। खूप छान असा सुगंध ही किचनमध्ये दरवळतोय सगळीकडे। एक करून आपण पीसेस लावून घेऊया डिशमध्ये। तर तुम्हाला ही एअर फ्रायर मधली माझी पहिलीच डिश कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगणार आहात। आपण यासोबत टोमॅटो सॉस दिलेला आहे। तसंच तुम्हाला जर ग्रीन चटणी करायची असेल तर ग्रीन चटणी सोबत सुद्धा खूप छान लागतात। तसेच आपण तयार झालेले आपले चिकन टिक्काचे पीसेस टोमॅटो सॉस आणि कांदा घेणार आहोत प्लेटिंगसाठी थोडासा। तुमच्याकडे सलाडसाठी जे अवेलेबल असेल ते तुम्ही ठेवू शकता। काकडी, टोमॅटो वगैरे सुद्धा तुम्ही सर्व करू शकता यासोबत, खूप छान लागेल। आपण थोडी कोथिंबीर ठेवूया आणि एक झणझणीत त्याला खाताना फ्लेवर यावा म्हणून एक मिरचीचा तुकडा ठेवणार आहोत। ते सुद्धा तुम्ही याबरोबर ट्राय करू शकता। तर आपण ते बघूया खाऊन। हे बघा किती छान फ्राय झालेला आहे आतून। छान मसाला सुद्धा त्याच्यामध्ये शिरलेला आहे। खूप टेस्टी लागतंय आणि आपण जे स्मोकी फ्लेवरसाठी त्याला दिलेला होता त्यामुळे तर अगदीच छान टेस्ट आलेली आहे। तर तुम्हाला ही माझी पहिली एअर फ्रायमधली रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा। सगळ्यांना